शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची तब्येत प्रचंड खालावली। रक्तातील साखरेची पातळी सामान्य पातळीपेक्षा खूप कमी झाल्याने तुपकर यांना कोणत्याही क्षणी हायपोग्लायसेमिया होऊ शकतो असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। मात्र तरी देखील रविकांत तुपकर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्यावर ठाम आहे। सध्या तुपकर यांना अशक्तपणा, अंधाऱ्या येणे, उभी न राहता येणे यासह तीव्र डोकेदुखी अशी लक्षणे आहेत। तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावं असा वैद्यकीय तज्ज्ञांचा अभिप्राय असला तरी रविकांत तुपकर मात्र अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहेत। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा आदी मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत अन्नाचा कण देखील घेणार नाही असा निर्धार त्यांनी केलाय। जीव गेला तरी चालेल पण आता माघार नाही म्हणजे नाही असंही रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं। आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळच्या सुमारास डॉक्टरांनी रविकांत तुपकर यांची तपासणी केली। रक्ताच्या तपासणीत साखरेची पातळी 50 पेक्षा कमी झाल्याचा रिपोर्ट आहे। पुढील काही तास रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच राहिल्यास ही पातळी 40 पेक्षा कमी होऊन हायपोग्लायसेमिया होऊ शकतो असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। यामुळे शरीराच्या कार्यात अडथळा येणे, अशक्तपणा, शरीर थरथरणे, थंडी, चक्कर येणे यासह व्यक्ती कोमात जाऊ शकतो असंही वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। दरम्यान रात्री 10:30च्या सुमारास देखील वैद्यकीय पथकानं रविकांत तुपकर यांची तपासणी केली असून प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे।